सर्वांना नमस्कार। दिवाळीचा महत्त्वाचा सण तोंडावर आलेला असताना सुद्धा अजूनही बहुतांश नव्हे तर 90% शेतकऱ्याच्या खात्यावर एक छदामही पडली नसल्याची सध्याचं महाराष्ट्राचं चित्र आहे। सरकारने ज्या पद्धतीने छाती बडवून सांगितलेलं होतं की आम्ही दिवाळीच्या अगोदर शेतकऱ्याच्या खात्यावर जेवढी काही रक्कम आम्ही बोली केलेली आहे, जेवढी काही मदत जाहीर केलेली आहे ती सर्व देऊ, पण आज तागायत तरी आजच्या क्षणापर्यंत कुठल्याही पद्धतीची मदत न झाल्याची प्रतिक्रिया शेतकरी वर्गातून उठत आहे। अगदी तोंडावर दिवाळी असताना वेगवेगळ्या पद्धतीचे सत्तेतल्याच आमदाराचे अत्यंत उद्गिन्न करणारे वाक्य आपल्याला दिसून येत आहेत। एका जगताप नावाच्या आमदाराचं एक वाक्य आहे आणि त्या वाक्यानं मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रात आता चर्चा होते आहे, ती म्हणजे हिंदू लोकांकडूनच, हिंदू व्यापाऱ्याकडूनच आपण वस्तूची खरेदी केली पाहिजे। तो सत्तेतला आमदार आहे। शेतकऱ्याचं म्हणणं असं आहे की वस्तू खरेदी करायला पैसा कोण देणार, कारण उद्ध्वस्त झालेले शेतकरी अत्यंत आर्त भावनेने शेतकरी हा पाहतो आहे सरकारच्या त्या धोरणाकडे, पण सरकारमधली आमदार वेगळ्या पद्धतीनं दिशाहीन खऱ्या अर्थाने वाक्य बोलून नेमकं साध्य त्यांना काय करायचं आहे। तुम्ही असं म्हणत असाल तर हे चुकीचं आहे, कारण शेतकरी वर्ग हा आज मोठ्या प्रमाणामध्ये सरकारची मदत कधी येईल या भावनेनं पाहतो आहे आणि शेतकऱ्याच्या दिवाळीच्या सणामध्ये आज ते होताना आपल्याला दिसत नाहीये। तर हे मदत कधी मिळेल? सर्व शेतकरी मोठ्या आक्रोशामध्ये आहेत। आता सगळ्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। इथून तिथून हा एक महत्वाचा मुद्दा आहे की आम्ही शेतकरी म्हणून जोपर्यंत संघटित होणार नाही तोपर्यंत सरकारची डोळे ही उघडणार नाहीत। कारण सोयाबीनचा शेतकरी वेगळा, संत्र्याचा शेतकरी वेगळा, ऊसाचा शेतकरी वेगळा, कापसाचा शेतकरी वेगळा, अशा पद्धतीनं शेतकऱ्यांमध्ये इंग्रजी कायदा जसा होता फोडा आणि राज्य करा, तसं सर्व शेतकऱ्यांना वेगवेगळ्या पिकामध्ये फोडून बरोबर सरकारने शेतकऱ्याची शक्ती कमजोर करण्याचं कारस्थान केलेलं आहे। मी शेतकरी आहे असं म्हणून जर सर्व शेतकरी एकत्रित झाले तर अवघ्या काही महिन्यावर स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या निवडणुका आहेत आणि या निवडणुकीमध्ये नक्कीच गावगाड्यातला जो काही शेतकरी आहे तो शेतकरी वेगळ्या पद्धतीनं निर्णय घेण्याच्या भूमिकेवर येऊ शकतो जर दिवाळीच्या अगोदर या शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही तर। कारण आता हळूहळू शेतकऱ्यांमध्ये आपल्याला फसवल्या गेले की काय याची भावना निर्माण होताना दिसते आहे आणि तशा प्रतिक्रिया आता काही भागामध्ये उमटताना दिसत आहेत। मराठवाड्यातील हिंगोली या जिल्ह्यामध्ये काही शेतकऱ्यांनी अगदी तुटपुंजी जी मदत सरकारने दिली होती ती मदत पूर्ण उधळण्याचं काम केलं आणि हे उधळत असतानाच स्वतःच्या आईच्या गळ्यातील मंगळसूत्र सुद्धा त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे पाठवलेलं आहे आणि हे अतिशय दयनीय आहे, हे अत्यंत दुःखद आहे। हे एकाच हिंगोली जिल्ह्यातल्या शेतकऱ्याची अवस्था नाहीये, तर ही जवळपास मराठवाड्यातल्याच नव्हे तर महाराष्ट्रातल्या बहुतांश जिल्ह्यातल्या शेतकऱ्याची हीच परिस्थिती आहे। आणि मग ही परिस्थिती जर खऱ्या अर्थाने थोडीशी बदलायची असेल तर शेतकऱ्याच्या समोर सरकार म्हणून आपण ठामपणे उभं राहणं आणि सरकारने जी काही मदत घोषित केली किमान तेवढी मदत तरी समोर आली पाहिजे। केंद्राची मदत तर अजून आलीच नाही, फक्त फेऱ्या चालू आहेत मुख्यमंत्र्याच्या दिल्ली दरबारी, पण त्या फेऱ्या निवडणुकी संदर्भात असल्याचं मोठं दुःख शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे। म्हणजे तुमची निवडणूक लागली की तुम्ही कामाला लागता, तुमची निवडणूक आली की तुम्हाला मतदार आठवतो, तुम्हाला गावगाडा आठवतो, वाडी तंड्यावरचा हा गरीब माणूस आठवतो, पण जेव्हा तो दुःखात असतो, जेव्हा तो संकटात असतो, जेव्हा तो पुराने उद्ध्वस्त झालेला असतो, वेगवेगळ्या दुष्काळाने उद्ध्वस्त झालेला असतो, त्यावेळेस तो तुमचा जो काही मनाचा मोठेपणा आहे
आणि कामाची जी काही तत्परता आहे ती नेमकी कुठे जाते, अशा पद्धतीचा प्रश्न गावगाड्यातून येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणामध्ये उठण्याची शक्यता आहे. आणि त्याचं जर आक्रोशामध्ये रूपांतरण झालं तर दिवाळी ही जर शेतकऱ्याच्या घरामध्ये साजरी झाली नाही तर ती लोकप्रतिनिधी म्हणून आमदाराच्या, मंत्र्याच्या, खासदाराच्या घरात सुद्धा साजरी होणार नाही, हे निश्चितच आहे.